नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या एक अत्यंत पवित्र आणि भक्तांसाठी खास दिवस आहे. तो म्हणजे स्वामी समर्थ प्रकट दिन. आजचा या व्हिडिओमध्ये आपण फक्त माहिती नाही घेणार, तर आपण घरी बसून योग्य पद्धतीने स्वामी समर्थांची पूजा कशी करणार हे पाहणार आहात. तर आपण घरी बसून योग्य पद्धतीने पूजा कशी करायची, काय करायचं, काय टाळायचं आणि स्वामींची खरी वाटणारी एक अद्भुत कथा ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्यावर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आणि तुमच्या आयुष्यात नक्की बदल होईल, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पूजेची तयारी कशी करायची? घरातील एक स्वच्छ जागा निवडा. ती जागा आपलं तोंड पूर्वेकडे असले पाहिजे असे निवडा. पाट किंवा चौरंग स्वच्छ करा. स्वामींचा फोटो किंवा त्यावर मूर्ती ठेवा. दिवा, अगरबत्ती, फूल, नैवेद्य. नैवेद्यामध्ये साखर, दूध, फळं काहीही चालेल. तुमच्याकडे जे आहे ते चालेल. फक्त स्वामींना श्रद्धा महत्त्वाची वाटते, म्हणून मनातून श्रद्धेने, विश्वासाने ही पूजा करा. श्वसन मार्गदर्शन. आपण आता मन शांत करणारा पूजा करण्यापूर्वी मन शांत करणारा एक अनुभव घेणार आहोत. डोळे बंद करा. खोल श्वास घ्या. आजचा दिवस स्वामींना अर्पण करतोय अशी भावना मनामध्ये ठेवा आणि स्वामींच्या पुढे एक 5 ते 10 मिनिट तुम्ही बसा. नंतर त्यांच्या फोटोसमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा, फुलं अर्पण करा, हात जोडून प्रार्थना करा. स्वामी, माझ्या चुकांकडे दुर्लक्ष करा आणि मला योग्य तो मार्ग दाखवा. नंतर स्वामींना प्रार्थना केल्यानंतर हात जोडून स्वामींना नमस्कार करा आणि स्वामींची क्षमा मागा. काही माझं चुकलं असेल तर स्वामी मला क्षमा करा. अजाणतेपणे चूक झाली असेल तर मला माफ करा. हे सगळे केल्यानंतर स्वामींचं दर्शन घ्या. आता आपण स्वामींची एक कथा पाहणार आहोत. ती कथा एकदम खरी आहे. अक्कलकोटच्या जवळ एक तरुण राहत होता. त्याचं नाव होतं गणेश. तो फार धार्मिक नव्हता. त्याच्या घरात आर्थिक अडचण, वडिलांची तब्येत बिघडलेली आणि नोकरी नव्हती. एक दिवस त्याला त्याच्या आईने, उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे, एकदा तरी श्रद्धेने पूजा कर असे सांगितले. तो अनिच्छेने बसला, पण पूजा करताना त्याने एकच वाक्य बोलत, जर तुम्ही खरे असाल तर मला मार्ग दाखवा. हे वाक्य तो सतत म्हणत राहिला. 2 दिवस काहीच फरक पडला नाही. त्याला वाटलं काहीच उपयोग नाही. पण आठवड्याभराने त्याला अचानक जुन्या मित्राचा फोन आला. त्याने सांगितलं, आपल्या कंपनीत काम आहे, तू येऊ शकतोस का? तो गेला. काम मिळालं. त्याने घरी आल्यावर आईला सांगितलं, तुला माहिती आहे का, त्या दिवशी पूजा करताना तुझ्या मागे दिवा स्वतःहून तेज झाला होता. त्याला तेव्हा समजलं, बदल लगेच होत नाही, पण घडत असतो. म्हणूनच या कथेचा अर्थ समजावणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून या कथेत आपल्याला एकच संदेश मिळतो, स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवला की मार्ग आपोआप सापडतो, पण तो आपल्या वेळेनुसार नाही, त्यांच्या वेळेनुसार मिळतो. म्हणूनच आता या कथेतून आपण असा बोध घेतला, स्वामींची मनातून पूजा केली तर स्वामी आपल्याला जे योग्य आहे ते नक्की देतात. यावर एक उपाय करायचे सांगितले आहेत. स्वामी प्रकट दिनानिमित्त उपाय.
सकाळी लवकर उठा, स्वामींचे नाव 5 मिनिटे जप करा, कोणाला तरी मदत करा, भांडणे टाळा, खोटे बोलणे टाळा, पूजा घाईत करू नका. स्वामींना मोठ्या नैवेद्यापेक्षा स्वच्छ मन जास्त प्रिय असतं. म्हणूनच आपण पूजा किंवा सेवा केली, पण आता आपण काहीही वेगळं अनुभवणार आहोत. आपण पूजा केली, सेवा केली, पण आता आपण काही तरी वेगळं अनुभवणार आहोत. आता तुम्ही जिथे आहात तिथे शांत बसा आणि हा भाग मनापासून ऐका. डोळे हलकेच बंद करा. खोल श्वास घ्या आणि हळू सोडा. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या आणि सोडा. आता कल्पना करा, तुम्ही एका शांत सुंदर ठिकाणी आहात. आजूबाजूला पूर्ण शांतता आहे. हलका वारा वाहतोय. तुमच्यासमोर एक मंदिर दिसत आहे. तुम्ही हळूहळू त्या मंदिराकडे चालत आहात. तुम्ही मंदिरात प्रवेश करता आणि समोर स्वामी बसलेले दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मित आहे. हे तुमच्याकडे पाहत आहेत. तुम्ही त्यांच्या जवळ जाता, हात जोडता. आता मनात जे काही आहे ते सगळं त्यांना सांगा. तुमची अडचण, तुमचे दुःख, तुमची इच्छा सगळे त्यांना सांगा. जसं मित्राशी बोलता तसं बोला. थोडा वेळ शांत बसा. स्वामी तुमचं ऐकत आहेत. थोडा वेळ शांत बसा. स्वामी तुमचं ऐकत आहेत. आता कल्पना करा, स्वामी तुमच्या डोक्यावर हात ठेवत आहेत. तुमच्या अंगातून एक शांत ऊर्जा वाहत आहे. तुमचं मन हलकं होतंय. आता स्वामी तुम्हाला सांगत आहेत, घाबरू नकोस, मी तुमच्या सोबत आहे. तुझ्या सोबत आहे. तुझ्या परिवारासोबत आहे. तुझ्या आयुष्यात जे चालू आहे ते कायमचं नाही. तू प्रयत्न करत राहा. योग्य वेळ आली की सगळं ठीक होईल. ही वाक्ये मनाला पुन्हा पुन्हा म्हणा. मी मजबूत आहे. मी हार मानणार नाही. हळूहळू डोळे उघडा. आता मी तुम्हाला एक छोटी पण महत्त्वाची घटना सांगते. एक व्यक्ती होता. तो खूप ताणात असायचा आणि त्यांच्या आयुष्यात सतत समस्या चालू होत्या. एक दिवस त्याने ठरवले, रोज 5 मिनिटं शांत बसायचं. काही दिवसात त्याच्या विचारात बदल झाला. समस्या तशाच होत्या, पण त्याचं मन मजबूत झालं. आणखी एक महिला होती. ती खूप घाबरलेली असायची. तिने स्वतःशी पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात केलं. काही दिवसांनी तिचा आत्मविश्वास वाढला आणि ती आधीपेक्षा खूप मजबूत झाली. एक विद्यार्थी होता. तो सतत अपयशी होत होता, पण त्याने हार मानली नाही. तो रोज स्वतःला सांगायचा, मी करू शकतो. मी का नाही करणार? पण त्याने हार मानली नाही. तो रोज स्वतःला सांगायचा, मी करू शकतो. आणि शेवटी त्याला यश नक्की मिळालं. या सगळ्या गोष्टीत एकच समान आहे. बदल बाहेर नाही, आत आहे. आणि बदल तुमच्या आतमध्ये होतो. जर तुमचं मन मजबूत असेल तर परिस्थिती बदलायला सुरुवात होते. आजचा हा दिवस तुम्हाला एक संधी देतो आहे. ती संधी तुम्ही घ्या आणि त्या संधीचं तुम्ही सोनं करा. स्वतःला बदलण्याची संधी. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 1 मिनिट डोळे बंद करा आणि मनात बोला, मी मजबूत आहे. मी शांत आहे. उद्या सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे बघा आणि हसा. हा छोटा बदल तुमचा पूर्ण दिवस बदलू शकतो आणि तुमचं पूर्ण आयुष्य हसत नेऊ शकतो. म्हणूनच आपल्यात कॉन्फिडन्स हा असलाच पाहिजे. लक्षात ठेवा, शांती बाहेर मिळत नाही, ती आपल्या आतमध्ये असते. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुमच्या आयुष्यात बदल नक्की होईल. आपण आतापर्यंत पूजा केली, अनुभव घेतला, पण अजून एक गोष्ट महत्त्वाची बाकी आहे.
आता आपण जाणून घेणार आहोत स्वामीवर श्रद्धा ठेवून जीवन कसं बदलू शकतं. थोडा वेळ शांत बसा आणि हा भाग मनापासून ऐका. जीवनात आपल्याला अनेक वेळा असं वाटतं, मी इतका प्रयत्न करतोय तरी काहीच का होत नाही. आपण देवाला प्रार्थना करतो पण लगेच उत्तर मिळालं नाही की आपण निराश होतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उत्तर लगेच मिळत नाही म्हणजे ते येणार नाही असं नाही. कधी कधी योग्य वेळ येण्याआधी थोडा वेळ घेतो. आता मी तुम्हाला एक वेगळी आणि खरी वाटणारी कथा सांगते. ती कथा ऐकल्यावर तुमचं मन एकदम बदलून जाईल. एक तरुण होता, नाव होतं अमोल. तो खूप मेहनती होता पण त्याच्या आयुष्यात काही स्थिर नव्हतं. नोकरी मिळायची आणि ती काही महिन्यातच तर जायची. घरात तणाव, मनात भीती. तो खूप त्रासलेला होता. तो एक दिवस मिळायची आणि काही महिन्यातच जायची. घरात तणाव, मनात भीती. तो खूप त्रासलेला होता. एक दिवस तो खूप निराश होऊन बसला होता. तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितलं, एकदा तरी शांतपणे बस आणि स्वामींचं नामस्मरण कर. म्हणून तो एकदा पूर्ण शांततेत डोळे बंद करून बसला आणि मनात बोलला, जर तुम्ही खरे असाल तर मला मार्ग नक्की दाखवताल. दिवस गेले, काहीच बदल झाला नाही. तो पुन्हा निराश झाला. दिवस गेले, काहीच बदल झाला नाही. तो पुन्हा निराश झाला. इथे सगळे लोक हार मानतात पण त्याने एक गोष्ट वेगळी केली. त्याने हार मानली नाही. तो रोज फक्त 5 मिनिटं शांत बसायला लागला आणि तो एकदम मनाने शांत व्हायला लागला. काही लोकांनी त्याला अचानक एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून कॉल केला आणि त्याला तो फोन आला. त्याने सांगितलं, आमच्या कंपनीत एक जागा आहे, तू येऊ शकतोस. तो गेला, इंटरव्ह्यू दिला आणि त्याला नोकरी मिळाली. त्या दिवसापासून तो स्वामी समर्थावर खूप विश्वास ठेवू लागला. त्याची श्रद्धा अनेक पटीने वाढली. पण इथे एक मोठा ट्विस्ट होता. ती नोकरी त्याच्या आधीच्या सगळ्या नोकऱ्यांपेक्षा चांगली होती. पगार जास्त होता, वातावरण चांगलं होतं. त्याला तेव्हा समजलं, त्याला जे हवं होतं ते लगेच मिळालं नाही पण त्याच्यासाठी त्याला थोडा वेळ घ्यावा लागला होतं. पण स्वामींना जेव्हा द्यायचं असतं तेव्हा स्वामी आपल्याला देतात. ही कथा आपल्याला खूप मोठा धडा देते. म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे फक्त मागणी नाही. श्रद्धा म्हणजे थांबण्याची ताकद नाही आणि विश्वास म्हणजे परिस्थिती काहीही असली तरी पुढे चालत राहणं. हा आपला प्रचंड मोठा विश्वास आहे. आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरोखर विश्वास ठेवतो का? कारण जर विश्वास असेल तर भीती कमी होते आणि जेव्हा भीती कमी होते तेव्हा निर्णय घेण्याची क्षमता आणि योग्यता आपल्याला मिळते. आता आपण एक छोटा पण खूप प्रभावी, पॉवरफुल असा प्रयोग करून पाहू. तो प्रयोग केल्याने मला खात्री आहे की तुमच्या मनात खूप शांतता वाटेल. मन एकदम शांत होईल. चला तर तो प्रयोग आपण करूयात. शांत डोळे बंद करून शांत ठिकाणी बसा. मनात तुमची एक समस्या आठवा. आता त्या समस्येला थोडं दूर ठेवा आणि स्वतःकडे बघा. तुम्ही त्या समस्येपेक्षा मोठे आहात. आता मनात बोला,
मी यावर उपाय शोधेन. मी हार मानणार नाही. हे वाक्य हळूहळू 3 वेळा तुम्ही स्वामींसमोर बसून म्हणा. मी या गोष्टी साध्य करून दाखविणारच, कारण माझा स्वामी समर्थावर खूप विश्वास आहे आणि जे माझ्यासाठी योग्य आहे ते स्वामी मला नक्की देतील. जीवनात बदल एका दिवसात होत नाही, पण एका निर्णयाने त्याची सुरुवात नक्की होते. आजचा दिवस तो निर्णय घेण्यासाठी आहे. म्हणूनच आज ठरवा, मी नकारात्मक विचार सोडून देणार आहे. मी स्वतःवर विश्वास ठेवणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी प्रयत्न नेहमी करणार आहे. मी माझे कर्तव्य पूर्ण पाळणार आहे. हे सगळं तुम्ही मनात स्वतःला सांगितलं आणि मनात ठरवलं तर यश तुमचंच आहे. आता उद्यासाठी एक छोटं मार्गदर्शन. उद्या सकाळी लवकर उठल्यावर घाई करू नका. 2 मिनिट शांत बसा. तुमच्या श्वासावर लक्ष द्या आणि दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह विचाराने करा. कोणाशीही वाद घालू नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा, कारण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमची परीक्षा घेत आहेत. त्यामुळे तुम्ही त्या परीक्षेत घाबरून न जाता विश्वासाने आणि श्रद्धेने ही परीक्षा पूर्ण करा. जर शक्य असेल तर एखाद्याला मदत करा. ही छोटी छोटी गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठा बदल आणू शकते. म्हणूनच आपण नेहमी बाहेर बदल शोधतो, पण खरा बदल आपल्या आतून यायला पाहिजे. जर तुमचं मन शांत असेल तर परिस्थिती काहीही असली तरी तुम्ही मजबूत राहू शकता. म्हणूनच तुम्ही कितीही कमजोर असलात आणि स्वामीवर श्रद्धा असली तर तुम्ही नेहमीच मजबूत राहताल. आता शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या प्रयत्नांना अर्थ आहे आणि योग्य वेळ आल्यावर तुम्हाला यश नक्की मिळेल. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर स्वतःसाठी एक वचन द्या. मी स्वतःवर विश्वास ठेवणार आहे. मित्रांनो, आजचा हा अनुभव तुमच्यासोबत ठेवा आणि आयुष्यात पुढे चालत राहा. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण शेवटचा आणि भावनिक असा समारोप पाहणार आहोत. जर तुम्ही उद्या ही पूजा केली तर परिणाम लगेच दिसला नाही तर निराश होऊ नका. स्वामी समर्थ यांची कृपा शांतपणे पण नक्कीच काम करते, हे तुम्ही नेहमी लक्षात असू द्या. स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत असतात. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी आश्वासन देतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आपण उच्चारले तरी आपल्याला आतून एक नवीन कॉन्फिडन्स येतो आणि तो कॉन्फिडन्स आपल्या जगण्याला पुरेसा आहे. म्हणूनच स्वामी समर्थावर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही खचून जाऊ नका, धीर सोडू नका, कारण श्रद्धा हीच परीक्षेची खरी पायरी असते. जर तुम्ही या परीक्षेत पास झालात तर जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत पास होताल, कारण ही परीक्षा एखाद्या पुस्तकाची नाही, एखाद्या व्यवसायाची नाही, तर ही परीक्षा आहे आपल्या विश्वासाची, आपल्या भक्तीची आणि आपल्या धैर्याची. म्हणूनच स्वामी समर्थांना असे लोक आवडतात की जे स्वतःवर विश्वास ठेवतात, स्वतःवर नियंत्रण ठेवतात
स्वतःमध्ये अहंकार बाळगत नाहीत. म्हणून अशा लोकांना स्वामी समर्थ नेहमी आपल्या जवळ ठेवतात. त्यांना थोडाही त्रास ते होऊ देत नाहीत आणि ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी स्वामी समर्थ त्यांना करण्यास मदत करतात. म्हणूनच स्वामी समर्थांना कधीही एकटे नाही असे म्हणू नका, कारण एकटा कोणीच नसतो का त्याच्यासोबत स्वामी समर्थ नेहमी असतात. म्हणूनच स्वामी समर्थ असतील तर घाबरण्याचे कारण नाही, फक्त श्रद्धा आणि विश्वास अटळ पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही स्वामी समर्थ तुमच्याशी बोलत आहेत, तुम्हाला ऐकत आहेत. म्हणूनच त्यांना नमस्कार.